ते मी असं म्हणेन की एकतर पहिल्यांदा मीच थोडासा शासंक आहे की दिलेलं आरक्षण हे टिकेल का. त्याचं कारण असं आहे की ज्या समितीच्या आधारावरती तुम्ही दिलेलं आहे त्या समितीने एक्सटेन्सिव्ह टूर केलं, संशोधन केलं, याच्याबद्दल दुमत नाही. त्या सगळे जे 4-4.5 लाख लोक इन्व्हॉल्व्ह होते त्या सगळ्यांचे आपण असं आभार मानले पाहिजे की त्यांनी हे सगळं केलं. पण त्याच्यामध्ये मसराम नावाचे असणारे जे डिस्ट्रिक्ट जज आहेत की ज्यांचं ज्युडिशरीमध्ये रेप्युटेशन फार चांगलं आहे, त्यांनी ऐन वेळेस राजीनामा दिला. आता त्यांचा राजीनामा सुप्रीम कोर्ट कशा रीतीने घेणार हे माझ्या दृष्टीने असणारं महत्त्वाचं आहे आणि त्याला कुठेतरी असणारं शास्त्राने टाळलं पाहिजे होतं असं मला वाटतंय. दुसरं मला असं त्या ठिकाणी वाटतं की जेवढे स्टेक होल्डर्स होते आणि विशेष करून विरोधक जे स्टेक होल्डर्स होते त्यांच्याबरोबर जर एक चर्चा झाली असती शासनाची तर मला वाटतं असणारा कोर्टात जाणं किंवा त्याच्यामध्ये थांबवणं हे कुठेतरी झालं असतं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांचा असणारा जो सगळे सोयरे हा जो शब्द आहे, या शब्दाची व्याप्ती ते कशा पद्धतीने पाहत आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि ते जर झालं असतं तर मला असं वाटतं की आपल्याला फसवलं ही जी भावना आहे ती भावना झाली नसती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.